श्री स्वामी समर्थ. लग्न करून भारतातून अमेरिकेत येऊन आता 1 वर्ष झालं. त्या क्षणी वाटलेलं स्वामींचं दर्शन पुन्हा होईल की नाही. मला आताही गुरुवारची शेवटची माझी आमच्या गावातल्या केंद्रात केलेली आरती लक्षात आहे. पण स्वामींनी कधीही एकटी पडू दिलं नाही. प्रत्येक पावलावर त्यांची साथ होती, त्यांचा आधार होता, हे कळत होतं मला. माझ्या अमेरिकेतल्या घराच्या हॉलमध्ये त्यांची प्रतिमा मी लावली, पण केंद्रात जायचं सौभाग्य मिळेल का नाही हे माहिती नव्हतं. त्यांच्या कृपेने मनात श्रद्धा अधिक घट्ट होत गेली. भक्तीने नहालेलं मन, ओठांवर स्वामींचं नाव घेऊन आम्ही गुरुपौर्णिमेच्या या उत्सवासाठी आलो. तिथे पोचताच परंपरेचे सुंदर दर्शन घडले. विविध पूजांचे स्टॉल, संस्कृतीची श्रीमंती अनुभवायला मिळाली. गुरुदक्षिणा अर्पण करताना मन भरून आलं. त्यानंतर 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामलेखन केलं. प्रत्येक अक्षरात भक्तीचं ओझरीत मन उतरत होतं. आरतीच्या वेळी त्या दिव्य प्रकाशात एक वेगळाच अनुभव मिळाला. मी मनोमन म्हणत होते, स्वामी तुमचं नाव आमच्या आयुष्यात नेहमीच उजेड देत राहो. उत्सवातली ती पालखी, भक्तांचा उत्साह आणि स्वामींच्या नावात रंगून केलेला छोटासा आनंद नृत्य, हा सगळा क्षण फक्त उत्सव नव्हता, तर स्वामींच्या कृपेचा, भक्तीचा आणि एकत्र येण्याचा अविस्मरणीय अनुभव ठरला. हा अनुभव प्रत्येक वर्षी, प्रत्येक वेळी प्रत्येकांना मिळत राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.